होय, राज्य सरकारच्या माध्यमातून महत्त्वाचा निर्णय आता जाहीर झालेला आहे। इकडे बघा 6 बँकांची लिस्ट सादर झालेली आहे। 16 जिल्ह्यात पहिला टप्पा आता सुरू करण्यात येणार असून लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात हे पैसे आता जमा केले जातील। मात्र आता सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यात पैसे जमा केले जाणार आहेत, त्या जिल्ह्यांची नावे, कोणत्या बँकेत सर्वात आधी पैसे येणार आहेत, त्या बँकांची नावे देखील सर्व काय आपण बघणार आहोत। सर्व माहिती बघण्यासाठी फक्त तुम्ही 2 मिनिटे वेळ काढून हा व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघा। चॅनलवरती जर नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती टाकावं। तुमचा जिल्हा तालुका कोणता असेल कमेंटमध्ये नक्की सांगा। तुम्ही जर तुमचा जिल्हा कमेंटच्या माध्यमातून आम्हाला सांगितला तर तुमच्या जिल्ह्यात नेमका आता हप्ता कधीपर्यंत मिळून जाईल ती देखील बातमी आपण 100% तुम्हाला देणार आहोत। तर चला आता लाडकी बहीण योजनेबाबत आनंदाची बातमी बघणार आहोत। कोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी हप्ता सुरू होणार आहे, तसेच गॅस सिलेंडरची देखील 830 रुपये मिळवण्यासाठी काय करायचे व सर्वात आधी आपल्याला हप्ता मिळवण्यासाठी कोणतं काम करावं लागेल ते देखील आता तुम्हाला सांगणार आहे। त्यासाठी फक्त थोडासा वेळ काढून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुमचा नक्कीच खूप मोठा फायदा होणार आहे। तर चला बघूयात। तर या ठिकाणी बघू शकता, अखेर लाडक्या बहिणीची प्रतीक्षा संपली। कोणत्याही क्षणी थेट डीबीटी प्रक्रिया आता सुरू होणार आहे, हे तर माहितीच आहे। आज 3 मोठे निर्णय देखील जाहीर झाल्याची माहिती पाहायला मिळत असून पैसे वाटपाला अखेर आता मंजुरी मिळालेली आहे। लाडक्या बहिणींनो, तुम्ही कसलीही काळजी करू नका, कसलीही चिंता करू नका, कारण आता पैसे वाटपाला मंजुरी मिळाली आहे। आतापर्यंत पैसे लवकर न येण्याचं कारण म्हणजे सरकारला पैशाची जुळवाजुळव करायची होती, म्हणजे जे तुम्हाला आता कोट्यवधीचा निधी द्यायचा होता, इकडे बघा, तो निधी सरकारपर्यंत जमा करण्यासाठी सरकारला थोडासा वेळ गेला। मात्र आता 3000 कोटींपेक्षा अधिकचा निधी हा सरकारपर्यंत आता जमा झालेला आहे। आता तो थेट तुमच्या बँक खात्यात सरकारच्या माध्यमातून वाटप केलेला आहे। म्हणूनच मी सांगत आहे, आता तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळणारच। मात्र त्यासोबत तुम्हाला गॅस सिलेंडरचे 830 रुपये जे असतात ते पण इथून पुढे 100% मिळणार आहेत। त्यासाठी फक्त एक खूप छोटंसं काम करायचं आहे। तेवढं छोटंसं काम जर तुम्ही पूर्ण केलं तर तुम्हाला गॅस सिलेंडरचे पैसे हे 100% नक्कीच मिळून जाणार आहेत। त्यासाठी फक्त वेळ काढून शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। काल ज्यांनी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्यांचा आता जुलैच्या लाडकी बहीण योजनेच्या यादीमध्ये पहिल्या नंबरमध्ये नाव त्यांचं आलेलं आहे। तुमचं पण नाव त्यामध्ये आलं तर तुम्हाला देखील जुलैचा हप्ता सर्वात आधी मिळेल। मात्र त्यासाठी एक छोटंसं काम करायचं आहे, ते कोणतं काम करायचं आहे पुढे सांगणारच आहेत। त्यासाठी फक्त लक्ष देऊन व्हिडिओ बघा। तर चला आता कोणत्या जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याची वितरण आता सुरू केलं जाणार आहे, त्या जिल्ह्यांची नावे आपण बघूयात। तर या ठिकाणी बघू शकता, आता तुम्ही कसली काळजी करू नका, जिल्ह्यांची नावे याद्या आता या ठिकाणी स्पष्टपणे जाहीर झालेल्या आहेत। पहिल्या टप्प्यासाठी आलेल्या माहितीनुसार 16 जिल्हे हे सरकारकडून आता जाहीर बघायला मिळत आहेत। या 16 जिल्ह्यातील माता भगिनींच्या बँक खात्यात पैसे येणार आहेत। यामध्ये जर एकच नाही तर 3 असे मोठे निर्णय जाहीर झाल्याची माहिती सरकारच्या माध्यमातून प्रसिद्ध झालेली आहे। पैसे वाटपालाही मंजुरी मिळाल्याने राज्यभरातील सर्व माता भगिनी, लाडक्या बहिणी ह्या खुश झाल्याचं आपल्याला दिसून आलेलं आहे। लाडक्या बहिणींना चांगला दिलासा मिळतोय हे म्हटलं तरी काही हरकत नाही। या ठिकाणी बघू शकता, आता पैसे वाटपाला मंजुरी मिळालेली असून पहिला टप्पा या ठिकाणी आता जाहीर झालेला आहे। पहिल्या आधी ज्या भगिनींचं नाव येईल, ज्या बहिणींचं नाव येईल अशांना सर्वात आधी जुलैचा हप्ता मिळेल व तो पण जास्त 3000 रुपये रक्कम मिळणार आहे। 1500 नाही तर 3000 रुपये हे तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहेत। मात्र लाडकी बहीण योजनेच्या पहिल्या आधी तुमचं नाव येणं गरजेचं आहे, अन्यथा तुमचा लाभ लवकर तुम्हाला मिळणार नाहीये। मग आता तुम्हाला हे पण सांगणार आहे, पहिल्या यादीत नाव येण्यासाठी काय करायचं, जेणेकरून तुमचं जर नाव पहिल्या यादीमध्ये आलं तर इकडे बघा, तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा 1500 रुपये हप्ता नाही तर 3000 रुपये हप्ता हा 100% मिळणार आहे। तुम्ही म्हणाल 3000 रुपये सरकार का देत आहे, याचं कारण देखील सांगणार आहे। ते कारण ऐकून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल, कारण सर्वात मोठी खुशखबर आता सरकारला तुमच्यासाठी द्यायची आहे। बहिणींची नाराजी आता सरकार हे दूर करणार आहे। तर यामध्ये आता सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे वाटपाला सुरुवात होत आहे, तर चला आता जिल्ह्यांची यादी आपण बघूयात। तर या ठिकाणी बघू शकता, आता आलेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणींना एक चांगला दिलासा मिळणार आहे असं म्हटलं तरी हरकत नाहीये। पहिल्या टप्प्यासाठी आलेल्या माहितीनुसार आता सरकारने 16 जिल्हे जाहीर केलेले आहेत। 3 ते 4 विभागातील सरकारने आता पहिल्या टप्प्यासाठी जिल्हे घेतलेले आहेत। काही विभागाला 100 कोटी, काहीला 200 कोटी असा मोठ्या प्रमाणात निधी सरकारने जाहीर केलेला आहे। आता एवढा निधी जास्त सरकार आता वाटप का करणार आहे, तर तुम्हाला फक्त लाडकी बहीण योजनेचाच 1500 हप्ता नाही तर लाडक्या बहिणींना आता लगेच 830 रुपये गॅस सिलेंडरचे देखील मिळणार आहेत व सरकार
ज्यांना हप्ता गॅस सिलेंडरचा मिळत नव्हता अशा देखील सर्व माता भगिनींना देणार आहे। ही एक सर्वात मोठी आनंदाची दिलासा देणारी बातमी लाडक्या बहिणींसाठी म्हटलं तरी काही हरकत नाहीये। मात्र गॅस सिलेंडरचे पैसे मिळवण्यासाठी तुम्ही फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण गॅस सिलेंडरचे पैसे मिळवण्यासाठी खूप छोटंसे काम करायचं आहे। ते काम जे कोणी पूर्ण करेन त्यांना सर्वात आधी हप्ता मिळणार आहे। तो पण 100% हप्ता ज्यांना मिळत नाही त्यांना पण मिळणार आहे। मग आता तुम्ही फक्त लक्ष देऊन व्हिडिओ बघत चला। तुमचा जिल्हा आता कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा। तर चला या ठिकाणी बघू शकता आता 16 जिल्ह्यांची लिस्ट आहे। यातील आता पहिला जिल्हा कोणता आहे, दुसरा जिल्हा कोणता आहे, सर्व जिल्हे आता बघूयात। तर या ठिकाणी बघू शकता आलेल्या माहितीनुसार आता पहिला जिल्हा पण या ठिकाणी जाहीर झालेला आहे, तो म्हणजे धाराशिव। आता धाराशिव जिल्ह्यातील लाडक्या बहिणीची प्रतीक्षा संपलेली आहे। कसलीही काळजी करू नका, कारण तुमचं नाव जर पहिल्या यादीमध्ये आलं तर तुम्हाला आता डायरेक्ट 3000 रुपये हप्त्याची रक्कम मिळणार आहे। 1500 नाही तर 3000 रुपये। मात्र असंही नाही की सर्वांनाच 3000 मिळतील, त्यासाठी एक काम करायचं आहे। ते काम पूर्ण केलं तरच 3000 रुपये जास्त रक्कम मिळणार आहे। ते कोणतं काम करायचं आहे ते पण या व्हिडिओमध्ये लगेच सांगतो। आता फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आता फक्त थोड्याशा मिनिटाचा व्हिडिओ राहिलेला आहे, राहिलेला व्हिडिओ लक्ष देऊन बघायचा आहे। तर इकडे बघा आता धाराशिव जिल्ह्यामध्ये पहिला टप्पा जुलैच्या हप्त्याचा आता लगेच वाटपाला सुरुवात केली जाणार आहे। पहिला टप्पा जुलैच्या हप्त्याचा सरकारच्या माध्यमातून सुरू करण्यात येईल। लगेच या पाठोपाठ दुसरा टप्पा देखील सुरू करण्यात येणार आहे। आता पहिल्या यादीमध्ये तब्बल 9 ते 10 लाख बहिणींचं नाव सरकार घेणार आहे। यामध्ये तुमचं जर नाव घेतलं तर तुम्हाला 3000 रुपये अशी जास्त रक्कम मिळणार आहे। ही एक सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे। तसेच एकंदरीत जर विचार केला तर दुसऱ्या यादीमध्ये देखील आता लाडक्या बहिणींचे बऱ्याच जणांची नाव घेणार आहेत। दुसऱ्या यादीमध्ये महाराष्ट्रातील 55 ते 60 लाख बहिणींचं नाव सरकार घेणार आहे। ज्यांचं नाव दुसऱ्या यादीत येईल त्यांना पण हप्ता लवकर मिळणार आहे। मात्र जे काय तुम्हाला 3000 मिळणार आहे त्याऐवजी फक्त 1500 रुपये दुसऱ्या यादीत मिळणार आहेत। मात्र जास्त रक्कम मिळवण्यासाठी लाडक्या बहिणीचं नाव पहिल्या यादीत येणं गरजेचं आहे। आता काल ज्यांनी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्यांचं नाव पहिल्या यादीमध्ये आलेलं आहे। त्यांचं नाव पहिल्या यादीत आलं असल्यामुळे त्यांना आता जास्त रक्कम मिळणार आहे। मग तुम्ही पण आजचा व्हिडिओ फक्त हा शेवटपर्यंत बघा, तुमचं नाव पण पहिल्या यादीत येईल। त्यासाठी काय करायचं ते आपण बघणार आहोत। या ठिकाणी बघू शकता आता धाराशिव जिल्ह्यामध्ये थेट आता पैसे वाटप सुरू होणार असून धाराशिव जिल्ह्यातील माता भगिनींची आता प्रतीक्षा संपलेली आहे। आता पैसे पूर्णपणे वाटप केले जाणार असून कसलीही काळजी करण्याचं कारण नाही, कसलीही चिंता करण्याचं कारण नाहीये। थेट हप्ता आता तुमच्या बँक खात्यात सरकारच्या माध्यमातून हा देण्यात येणार आहे। तर चला अजून आता पुढचे कोणते जिल्हे आहेत की त्या ठिकाणी लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचे पैसे हे वाटप केले जाणार आहेत, त्या जिल्ह्यांची नावे आपण बघूया। तर या ठिकाणी बघू शकता आता आलेल्या माहितीनुसार पुढील क्रमांकाचा जिल्हा देखील जाहीर झालेला आहे। एकंदरीत जर विचार केला तर आता पुढील क्रमांकाचा जिल्हा आहे तो म्हणजे नंदुरबार। आता नंदुरबार जिल्ह्यात देखील बहुतांश लाडक्या बहिणी ह्या आपल्याला पात्र आता पाहायला मिळणार आहेत। नंदुरबार जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पहिला टप्पा लवकरच जुलैच्या हप्त्याचा सुरू होणार असून लगेच गॅस सिलेंडरचा देखील एक टप्पा सुरू केला जाणार असून गॅस सिलेंडरचे 830 रुपये हे आता माता भगिनींच्या बँक खात्यामध्ये वाटप करण्यात येणार आहेत। ही एक सर्वात मोठी आनंदाची दिलासा बातमी आहे असं म्हटलं तरी काही हरकत नाहीये। एक महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून झालेला आहे। एक महत्त्वाची बातमी ही लाडक्या बहिणींसाठी आलेली आहे। यामध्ये जर विचार केला तर आता पहिल्या टप्प्यामध्ये मोठी रक्कम ही आता मिळणार असून कसलीही काळजी करू नका। तुम्हाला एक चांगला दिलासा आता मिळू शकतो, चांगली खुशखबर तुम्हाला मिळू शकते, कारण आता तुमच्यासाठी सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय आहे। आता या नंदुरबार जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्याचे पैसे कोणत्या क्षणी पूर्णपणे वाटप होणार आहे, लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। जिल्ह्यांची नावे सांगत आहे, तुमच्या जर जिल्ह्याचं नाव असेल तर सर्वात आधी जुलैचा हप्ता हा तुम्हाला मिळून जाणार आहे। तर आता नंदुरबार जिल्हा झाला, तर अजून आता कोणत्या जिल्ह्यात लवकर हप्ता सुरू होत आहे त्या जिल्ह्यांची नावे बघणार आहोत। त्यापूर्वी एक तुम्हाला महत्त्वाची सूचना द्यायची आहे, कारण ते काम प्रत्येकाला करायचं आहे। आता सरकारने दिलेल्या माहितीनुसार जो लाडकी बहीण योजनेचा हप्ता आहे तो वाटप तर आता केला जाणार आहे। मात्र लाडक्या बहिणींना एक काम प्रत्येकाला करायचं आहे। ते काम जर केलं नाही तर जुलैचा हप्ता कोणालाच मिळणार नाही। होय, तुम्ही म्हणत असाल आतापर्यंत आम्ही कोणतंच काम केलं नाही, आम्हाला सर्व हप्ते मिळाले। मात्र नाही, आत्ताची एक मोठी बैठक होऊन त्यामध्ये निर्णय झालेला आहे, एक काम केलं तरच आता जुलैच्या हप्त्याचे पैसे सर्वांना मिळणार आहेत व हे काम सर्वांना आता करावंच लागणार आहे। तुम्ही म्हणत असाल काही करायची गरज नाही, हप्ता येतोय आम्हाला आतापर्यंत आलेला आहे, पण आता तुम्ही जर थोड्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला नाही तर तुमचं खूप मोठं नुकसान होणार आहे, कारण ही माहिती तुम्हाला दुसरीकडे बघायला मिळणार नाही। हप्ता चाललेला आहे, सर्वात आधी तुम्हाला माहिती देणार आहे। तर त्यासाठी आता कोणतं काम करायचं आहे ते देखील आपण बघणार आहोत। तर चला आता ते काम कोणतं आहे ते एक तुम्हाला सांगतो। त्यानंतर कोणत्या बँकेत जुलैचा हप्ता आता सुरू होणार आहे, कोणत्या जिल्ह्यात आता कोणत्या वेळेस पैसे वाटप सुरू होत आहेत, किती वाजता आता कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे येणार आहेत, सर्व काय आता याद्या तुम्हाला दाखवणार आहे। आता इथून पुढे महत्त्वाचा व्हिडिओ ठरणार आहे। इथून पुढे जे कोणी व्हिडिओ शेवटपर्यंत बघतील त्यांचा खूप मोठा फायदा होणार आहे। त्यांचा काय फायदा होणार आहे तुम्हाला सांगतो। या ठिकाणी बघू शकता
गॅस सिलेंडरचे 830 रुपये मिळणार आहेत। पुन्हा जुलैचा हप्ता 1500 ऐवजी त्यांना किती रुपये मिळणार तर 3000 रुपये मिळणार। त्याचं कारण फक्त व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत बघितला तर हा दिलासा मिळू शकतो। त्यानंतर अजून एक फायदा होणार आहे, जे सरकार 40,000 रुपये कर्ज लाडक्या बहिणींना आता देणार आहे ते तुम्हाला कर्जाचा लाभ घेता येणार आहे व ही कर्ज तुम्हाला परत देण्याची गरज नाही। तुमच्या लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यातूनच सरकार ते परत बँकांना कर्ज देणार आहे, त्यामुळे तुम्हाला आता काही चिंता करण्याची गरज नाहीये। तुमची ही चिंता आता दूर होणार असून तुम्ही म्हणत असाल पुन्हा नंतर आम्हाला हे पैसे परत द्यावे लागतील, तसं नाहीये, तुम्हाला द्यायचीच गरज नाहीये। लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यातूनच जे तुम्ही बँकेतून 40,000 घेतले ते 40,000 रुपये सरकार देणार आहे, त्यामुळे तुमची चिंता दूर होणार आहे। मात्र हे सर्व काही लाभ घेण्यासाठी फक्त व्हिडिओ जे शेवटपर्यंत बघतील त्यांना याचा लाभ 100% मिळणार आहे व गॅस सिलेंडरचा हप्ता तर 100% मिळणारच आहे। तर चला आता ही सर्व काय माहिती राहिलेल्या 2 मिनिटाच्या व्हिडिओत बघू। आता राहिलेला 2 मिनिटाचा व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा। तर या ठिकाणी बघू शकता आता एकंदरीत जर विचार केला तर आलेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात आता सर्वत्र पैसे पूर्णपणे वाटप केले जाणार असून थेट लाभ हा माता भगिनींच्या बँक खात्यामध्ये देण्यात येणार आहे। पहिला टप्पा हा लवकरच आता सुरू करण्यात येणार असून लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये हे पैसे आता सुरू केले जाणार आहेत। तर आता एक कोणतं काम करायचं ते सांगतो। ते काम करण्यासाठी आधार कार्ड जवळ ठेवा। आधार कार्ड जर नसेल तर मग हप्ता तुमचा कायमचा बंद झाला हे तुम्ही डायरेक्ट समजून जायचं आहे। आधार कार्ड त्यासाठी असणं गरजेचं आहे। आधार कार्ड व आधार कार्ड झेरॉक्स लागतच असते। आता आधार कार्ड असेल तर मग काळजी करू नका। या ठिकाणी बघू शकता तुमच्या थेट बँक खात्यामध्ये आता हे पैसे जमा केले जाणार आहेत, तुम्हाला चांगला दिलासा मिळणार आहे। यामध्ये आता आलेल्या माहितीनुसार थेट पैसे पूर्णपणे आता वाटप केले जाणार आहेत। या ठिकाणी काय सांगितलेलं आहे ते तुम्हाला सांगतो। तर या ठिकाणी बघू शकता पहिला टप्पा हा सुरू केला जाणार असून थेट पैसे आता पूर्णपणे वाटप केले जाणार आहेत। यामध्ये जर विचार केला तर आता लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचे पैसे मिळवण्यासाठी सर्वात आधी आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक करायचं आहे। हे पहिलं काम प्रत्येकाला करून घ्यायचं आहे। हे काम जर केलं तर तुम्हाला हप्ता लवकरात लवकर मिळेल व एवढंच नाही तर गॅस सिलेंडरच्या पैशासाठी देखील जे पहिलं काम करायचं होतं ते पहिलं काम देखील तुमचं होऊन जाईल, त्यामुळे एक चिंता मिटणार आहे। तर चला अजून दुसरं कोणतं काम आहे ते देखील सांगणार आहे। त्यापूर्वी आता कोणत्या बँकात हप्ता जमा केला जाणार आहे व कोणत्या जिल्ह्यात आता हप्त्याचे पैसे येणार आहेत आता उर्वरित जिल्ह्यांची यादी आपण बघूयात। आता फक्त लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्याचं काम करा। या ठिकाणी आता आलेल्या माहितीनुसार आता 16 जिल्ह्यातून पैसे वाटपाला अखेर सुरुवात होत आहे। आनंदाची बातमी आलेली असून यादी आलेली आहे, तुम्ही बघितली आहे का नाही सांगा। तुम्ही जर बघितली नसेल तर या व्हिडिओत पुढे दाखवतो, आता लक्ष देऊन बघा। आता यादी आली, तुम्ही बघितली नसेल तर फक्त लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। तर चला आता ती यादी पण आपण पाहूयात, कारण आता यादीमध्ये जिल्ह्यांची नावे, कोणत्या बँकेत पैसे आता सर्वात आधी जमा होत आहेत त्या बँकांची नावे आलेली आहेत। त्या बँकेमध्ये जर तुमचं खातं असेल तर तुमच्यासाठी खूप महत्त्वाची बातमी आहे, तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे, कारण सरकारच्या माध्यमातून सर्वात जास्त हप्ता काही 4 बँकेमध्ये वाटप केला जाणार आहे। त्या बँकेमध्ये जर तुमचं खातं असेल तर तुम्हाला चांगला दिलासा मिळू शकतो, असं म्हटलं तरी काही हरकत नाहीये। एक महत्त्वाकांक्षी निर्णय सरकारने जाहीर केलेला आहे। तर चला बँकांची लिस्ट देखील आपण बघूयात। या ठिकाणी बघू शकता आलेल्या माहितीनुसार पुढील क्रमांकाचा जिल्हा लातूर आहे। लातूर जिल्ह्यात आता हप्ता वाटप सुरू केला जाणार असून लातूर जिल्ह्यातील माता भगिनींच्या बँक खात्यात पैसे पूर्णपणे वाटप केले जाणार आहेत। लातूर जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पहिला टप्पा 1500 रुपये हप्त्याचा राहील। मात्र काही बहिणींचं नाव पहिल्या आधीच जर आलं तर त्यामध्ये लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात 1500 रुपये नाही तर लाडक्या बहिणींना थेट 3000 रुपये अशी रक्कम मिळणार आहे। हे 3000 रुपये लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात जमा झाल्याचा मेसेज मिळणार आहे, त्यामुळे ही एक सर्वात मोठी आनंदाची दिलासा देणारी बातमी लाडक्या बहिणींसाठी म्हटलं तरी काही हरकत नाही। एक महत्त्वाकांक्षी निर्णय हा सरकारच्या माध्यमातून आता झालेला आहे। तसेच या ठिकाणी बघू शकता आता पूर्णपणे हे पैसे वाटप केले जाणार असून लाडक्या बहिणींना आता सरकार मोठी मदत करणार आहे। थेट लाभ हा पैशाचा आता पूर्णपणे वाटप आता सरकारच्या माध्यमातून केला जाणार आहे। यामध्ये जर विचार केला तर आता दुसरा टप्पा देखील सरकारच्या माध्यमातून जाहीर होत आहे। यामध्ये आता पहिल्या टप्प्यासाठी मोठ्या प्रमाणात कोट्यवधी रुपयांची रक्कम ही आता देण्यात येणार असून दुसऱ्या टप्प्यासाठी देखील आता मोठी रक्कम देण्यात येणार आहे। तर चला आता अजून कोणते जिल्हे आहेत की त्या ठिकाणी सर्वात आधी हप्ता वाटप होत आहे त्या जिल्ह्यांची नावे तर आपण बघत आहोत, मात्र अजून कोणत्या बँकेत एक सर्वात आधी हप्ता येणार आहे त्या बँकांची लिस्ट एक आपण बघूयात। तर या ठिकाणी बघू शकता आता हप्ता वाटपाची पूर्ण तयारी सरकारने केलेली आहे। आता तुमचं जर बँक खातं इकडे बघा, तुमचं बँक खातं पोस्टात असेल तर मोठी खुशखबर आहे, कारण ज्यांचं खातं पोस्टात आहे अशा लाडक्या बहिणींना देखील चांगला दिलासा मिळणार असून कोणत्या क्षणी जुलैच्या हप्त्याचे 1500 जमा केले जाणार आहेत। एवढंच नाही तर पहिल्या आधी ज्यांचं नाव येईल अशांना 3000 रुपये रक्कम मिळणार आहे। ही एक सर्वात मोठी आनंदाची बातमी माता भगिनींसाठी आहे, असं म्हटलं तरी काही हरकत नाहीये। मोठ्या प्रमाणामध्ये हप्ता वाटप हा सरकारच्या माध्यमातून आता सुरू करण्यात येत आहे।
ही एक माहिती समोर आलेली आहे. त्यामुळे ही एक आनंदाची व दिलासा देणारी बातमी लाडक्या बहिणीसाठी असेल असं म्हटलं तरी काय हरकत नाही. आनंदाचा निर्णय हा सरकारच्या माध्यमातून अखेर जाहीर झालेला आहे. आता अखेर पूर्णपणे हे पैसे वाटप केले जाणार आहेत. तर चला अजून आता कोणत्या जिल्ह्यामध्ये पूर्णपणे पैसे वाटप केले जाणार आहेत, आता पुढील क्रमांकाच्या जिल्ह्यांची यादी बघूयात की त्या ठिकाणी लाडकी बहीण योजनेस हप्ता येणार आहे. व सर्वात आधी हप्ता मिळवण्यासाठी व आपलं नाव पहिल्या यादीत येण्यासाठी काय करायचं ते सांगतो, जेणेकरून 1,500 ऐवजी तुम्हाला 3,000 रुपयांपर्यंत हप्त्याची रक्कम देखील मिळू शकते. तर चला ते पण आपण बघूयात. तर या ठिकाणी आता बघू शकता, आता फक्त लक्ष देऊन तुम्हाला बघायचं आहे. यामध्ये जर विचार केला तर सर्वात पहिलं महत्त्वाचं काम तुम्हाला सांगतो, जेणेकरून ते काम जर तुम्ही पूर्ण केलं तर पहिल्या यादीत नाव येईल व तुम्हाला 1,500 ऐवजी 3,000 रुपयांचा हप्ता मिळेल. मात्र 3,000 रुपये असं नाही की सर्वांनाच हप्ता मिळणार आहे, ते कुणाला मिळणार आहे ते देखील तुम्हाला सांगतो. तर या ठिकाणी बघू शकता, आता सर्वात आधी त्यासाठी काम करण्यासाठी आदितीताई तटकरे यांनी दिलेल्या माहितीचं पालन करायचं आहे. त्यांनी काय सांगितलं आहे, प्रत्येक लाडक्या बहिणींनी आपलं आधार कार्ड व मोबाईल नंबरशी लिंक करून ठेवणं गरजेचं आहे. आधार कार्ड जर मोबाईल नंबरशी लिंक नसेल तर हप्ता कायमचा बंद केला जाणार आहे. तुम्हाला त्यासाठी आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक करावं लागणार आहे. आता हे काम जर तुम्ही केलं तर सर्वात आधी लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचे पैसे जमा होतील. त्यानंतर तुम्हाला दुसरं काम करायचं आहे ते म्हणजे ई-केवायसीचं. ई-केवायसी देखील नक्की लवकरात लवकर करून घ्या, जेणेकरून तुम्हाला देखील मोठ्या प्रमाणामध्ये हप्ता वाटप हा होऊन जाईल. त्यामुळे चांगला दिलासा हा तुम्हाला मिळू शकतो असं म्हटलं तरी काही हरकत नाहीये. मोठ्या प्रमाणात हे पैसे आता तुम्हाला देण्यात येणार आहेत. तर लाडक्या बहिणींनो, रोजची रोज असे व्हिडिओ बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्की टाका, जेणेकरून रोजची रोज माहिती बघायला मिळेल. धन्यवाद.